नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका यशस्वी उद्योजकांना भेटणार आहोत जे कोल्हापूरचे आहेत। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर हे त्यांचं गाव, परंतु वडिलोपार्जित ते कोल्हापूर शहरामध्ये राहायला आले आणि ते लहानाचे मोठे कोल्हापुरात झाले। संजय फरसाना नावाची आज एक नावाजलेली लौकिक असलेली फर्म त्यांची कोल्हापूरमध्ये आहे। 18 विश्व दारिद्र्यावर मात करत हातगाडी ते मर्सिडीज बेंचचे स्वप्न साकार करणारे संजय राजाराम पाटील यांचा खडतर प्रवासातील यशस्वी घोडदौड आज आपण जाणून घेणार आहोत। ते आपल्या सोबत आहेत। मी त्यांचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या वतीने स्वागत करतो। सर, तुमचा प्रवास अतिशय खडतर आहे। हातगाडीपासून आज मर्सिडीज बेंचचं स्वप्न तुम्ही साकार केलं, कोट्याधीश बनला। एक वेळचं अन्न शिजवणं तुमच्यासाठी मुश्किल होतं आणि या सगळ्या खडतर प्रवासामध्ये आज तुम्ही यशस्वी उद्योजक बनला। कसा हा तुमचा प्रवास आहे तो जाणून घ्यायला हवा। सुरुवातीला तुम्ही मलकापूरहून कोल्हापूरमध्ये कसा आला आणि कोल्हापुरातला तुमचा प्रवास कसा पुढे वाटचाल केला हे सांगा। मलकापुरात आमच्या वडिलांचे गाव आहे। मूळ गाव आमचं मलकापूर। वडील आमचे विश्व बँकेत होते। आम्ही भाऊ 5 जण भाऊ, बहिणी आमच्या 2 जण, एकूण 7 जणांचं कुटुंब। वडिलांच्या पगारावर हा थोडक्यात जराचा प्रवास वडिलांच्या पगारावर लोड होत यायचा। परिस्थितीनुसार कामाला आम्ही थोडं सर्व्हिसला लागलो। हे मलकापूरहून वडील कोल्हापुरात आले, विश्व बँकेमध्ये ते सर्व्हिसला होते। तुम्ही 7 भावंडे आणि या सगळ्यांचा खर्च ते पेलवण्यासारखा नव्हता, पगार तुटपुंजी होता। त्यामुळे तुम्हा सगळ्या भावंडांना नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यातून तुम्ही तुमचे शिक्षण तुमचं पूर्ण करत गेला। अच्छा। एखादा भाऊ आमचा सोनार काम करत होता, एक भाऊ आमचा हॉटेल काम करत होता। अच्छा। आणि आम्ही माझी शाळा प्राथमिक शाहू विद्यालयामध्ये 5वी शाळा झाली। अच्छा। त्यानंतर मी शाळा सोडून मी एका आराम कोटिंग हाऊसमध्ये लागलो। अच्छा, म्हणजे 5वी पर्यंतच तुमचं शिक्षण झालं? 5वी पर्यंत शिक्षण झालं। अच्छा, तिथून मग तुम्ही एका कोल्ड्रिंक हाऊस मध्ये वेटरचं वेटर काम करू लागलो। काम करायला वेटर काम करू लागल्यानंतर पावसात की नाही धंदा त्यांचा मंदी। मग आपण साधारणपणे हा कधीचा काळ आहे वेटरचं काम करण्याचा? 1980 साली। 1980 साली तुम्ही वेटरचं काम वयाच्या 11व्या वर्षी माझी वयाच्या 11व्या वर्षी 11 वर्षी म्हणजे अतिशय लहान वयातच तुम्ही नोकरी करायला लागला। साधारणपणे त्यावेळी पगार किती होता सर? महिना 30,000 रुपये पगार सुरुवातीला लागला मला। अच्छा। आराम कोटिंग हाऊसमध्ये। अच्छा। त्यानंतर मी तिथे डे नाईट काम करू लागलो। अच्छा। सकाळी 9 ते संध्याकाळी 8 आणि 8 नंतर 1 वाजेपर्यंत। अच्छा। डे नाईट मध्ये 50 रुपये मला पगार पडला। अच्छा। तिथं आणि मालकाने एक वेळ काय केलं, म्हणजे 24 तास नोकरी करून तुम्ही 50 रुपये तुमच्या हातात पडायचे? अच्छा। प्रामाणिकपणे मला मालकाने झाडू मारा लावला, 1-2 रुपये मॅटमध्ये टाकून एक कंगवा टाकला आणि हाताची गाडी काढून पुढे थांबले आणि म्हटलं संजय थोडं लुटून काढ। लुटून काढलं आणि मी प्रामाणिकपणे 2 रुपयाने कंगवा दिल्यामुळं त्यांचा माझ्यावर विश्वास बसला आणि त्या ह्याच्यावर तिने माझ्या संपूर्ण दुकान माझ्या जवळ टाकले त्यांनी। अच्छा। आणि त्यानंतर मी 2 वर्ष त्यांच्याबरोबर कामाला होतो आणि पावसात काम नाही म्हणून गेले बाहेर नोकरी बघण्यासाठी पेपर जाहिरात बघितली। संजय पतंग शूटमार्ट म्हणजे आपले राजविजय पतंग शूटमार्ट। अच्छा। तिथं कामाला पॅकिंगला मुली पाहिजे। अच्छा। तिथे मी गेलो। अच्छा। मुली त्यांना परीक्षा दिल्यानंतर त्यांनी मालकांना सांगितलं तू उद्यापासून कामाला लाग। त्या कामाला लागलो। हळूहळू शिकत शिकत मी फरसाण शिकू लागलो। माझ्या हाताखाली 15 जण कामगार होते। 6 महिन्यात मी मॅनेजर झालो। अच्छा। माल शिकत शिकत मॅनेजर झालो। कमी वयात अगदी सगळं केलेलं आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही कोल्ड्रिंक हाऊस मधनं 2 वर्ष नोकरी केली। तिथून तुम्हाला एका वर्तमानपत्रामध्ये फरसाना पॅकिंगसाठी मुलं पाहिजेत अशी ऍडव्हर्टाईज आली आणि ती ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्या कंपनीत गेला। त्या फॅक्टरीमध्ये तुम्ही काम करायला लागला, तिथं मॅनेजर झाला। तुमच्या हाताखाली 15 लोक होती आणि ही लोकांना तुम्ही घेऊन ते फरसाना विक्रीचं काम करता। अगदी 10,000 रुपयाच्या फरसाण्याचे पॅकेज तुम्ही विकत पुढे तुमचा प्रवास चालू झाला। त्यानंतर परत काय झालं, तिथून मालकाला शाहू मिलचं टेंडर मिळालं। आमच्या मालकांना शाहू मिल मिळालं। रोजचं 2-2.5 हजार पुढ्याचं 20 ग्रॅमच्या पुढ्या पाकिट। अच्छा। ती पॅकेट मी इथनं पाटे 4ला उठून 4:30ला पॅकेट गाडीमध्ये हातगाडी दाखवून शाहू मिलला मी गाडीकडे नेत होतो। 5:45ला भोंग व्हायच्यात ते 10,000 असायची शाहू मिलला। कॅन्टीनमध्ये 5:45ला 1000 लागते होत होतो। अच्छा, हा तुमचा नोकरीचा प्रवास होता। आणि मग तुम्हाला तुमचं संजय फरसाना नावाचं तुम्ही तुमचा ब्रँड सुरू केला, हे कसं तुम्हाला पुढं सुचत गेलं? मग कसं आलं,
मी काम मॅनेजर झाल्यानंतर मॅनेजरला मला सुरुवातीला मला 50 रुपये पगार होता. त्यानंतर मॅनेजर झाल्यानंतर 700 पगार झाला. त्यानंतर आमच्या बहिणीचे मिस्टर अचानक माझ्या कारखान्यात भेट दिली आणि ते म्हणले आपण दोघात काय तर फरसाण काढूया, संध्याकाळी जरा दुकानात दे. आता आमच्या बहिणीचे मिस्टर भाऊ दोघं एक रिक्षा काढत होते. अच्छा, ते रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवते. अच्छा, डेला एक जण आणि नाईटला एक जण. मग त्यांचे लग्नाचे कर्जाची परिस्थिती थोडी 2-2.5 लाख रुपये कर्ज होतं. अच्छा, म्हणलं आपण दोघात धंदा काढूया. तर मी म्हणलं दोघात धंदा नाही, तुम्हाला मी शिकवतो घेतलं. तर आमच्या मालकाचा 500 किलो फरसाण तयार व्हायचा आणि 1000 किलोचं गिऱ्हाईक असायचं आमचं. आणि त्या 1000 किलो गिऱ्हाईक असताना वरचे गिऱ्हाईक परत जायचं. मग ते मी त्यांना सांगितलं काय मला टेक्निकल ह्यातलं माहिती आहे सगळं, लक्ष घ्या, तुम्ही धंद्यात सहकार्य करा, म्हणजे भांडवल घाला, तुम्हाला स्वतः मी शिकवतो. का असं ते मग त्यांना दोघा भावांना मी धाराधरून शिकवलं भावांना. आणि ती माहिती दिल्यानंतर 4 महिने झालं त्यांचा माल बिल घेऊन बाहेर मी फिरून विकून काय संपूर्ण माल त्यावेळी 10 रुपये फरसाण केलं होतं. आणि हातगाडीवरनं विकत होता. 10 रुपये फरसाण होता. पहिले हातगाडी घेतली, हातगाडी विकून सायकलवरनं गली बोळातनं. अच्छा, 1 रुपयाला 100 ग्रॅम फरसाण विकत होतो मी. त्यावेळी 7 रुपये होलसेल दर होता, 10 रुपये किरकोळ दर होता. अशा पद्धतीनं प्रवास मी करत गेलो. दाजीने मला एक 50 रुपये भांडवल दिलं त्यावेळी. त्या भांडवलावरून मी ही फरसाणची यशोगाथा चालू केली. अच्छा, म्हणजे तुमच्या उद्योगाला तुमचे दाजी धावून आले, बहिणीचे मिस्टर. तिथून तुम्ही तुमच्या स्वतःच्या परिस्थितीनुसार मी शिवाई पेठे जे वन फरसाण आहे आता अच्छा परमेश्वर बाग मध्ये, हो, ते आमच्या बहिणीला मी चालू करून दिलं. आणि त्यानंतर आमच्या दाजीने मला माझ्या वेळी सहकार्य केलं त्यावेळी. तिथून पुढे माझा प्रवास चालू झाला. मग सुरुवातीला एक स्टोअर भट्टी करून मग थोडे दिवस 2-4 महिने झाल्यानंतर मी भट्टी घातली. आणि त्यानंतर संजय गायकवाड आमदार होते आणि रामभाऊ पालके महापौर होते. त्यांच्या हाती मी भट्टीचं उद्घाटन केलं. अच्छा, तुम्ही मलकापूरचे शाहवाडी तालुक्यात. हा, शाहवाडी. आणि शाहवाडीचेच आपले संजय गायकवाड हे आमदार. बरोबर. आणि त्यामुळं गावात आपल्या भागातले प्रत्येक व्यक्तीचं आपल्या भागावरती खूप प्रेम असतं. आपल्या भागचे आमदार आहेत संजय गायकवाड, आता सध्या स्वर्गीयवासी आहेत ते. तर त्या काळी त्यांच्या हस्ते तुम्ही तुमच्या त्या फरसाना संजय फरसाण गायकवाडांच्या हस्तेच करत होतं. आमदार रामभाऊ पालकेनं त्यांनी सांगितलं तुम्ही नारळ वाढवा, आपण सुरुवात करूया. त्यावेळी ते दोघांच्या हस्ते आम्ही हस्ते उद्घाटन केलं. आणि तेव्हापासून पाठ झालं. अच्छा, आता पण सुपर मध्ये आहे. किती वर्ष झाले तुमच्या संजय फरसाणाला? संजय फरसाणाला जवळजवळ 32 वर्ष झाली. 32 वर्ष झाली. आणि अगदी लहान वयामध्ये तुम्ही फरसाणाचं पॅकेज करत होता. त्यानंतर तुम्ही हातगाडीवरनं त्याची विक्री करू लागला. त्यानंतर गल्ली बोळातनी सायकलीवरनं विक्री करू लागला. पण तुमचं एक स्वप्न होतं सर, की मला एक यशस्वी उद्योजक बनायचं आहे. आणि तशी धडपड तुमची सुरू होती. आणि ह्या धडपडीमध्ये आज तुम्हाला तुमची पत्नी असेल, तुमची मुलं असेल, हे सगळे त्याच्यामध्ये यशाचे वाटेदार आहेत याच्यामध्ये. तर हे होत असताना तुम्हाला हातगाडी ते मर्सिडीज बेंच, म्हणजे मी मर्सिडीज घेऊन फिरणारच, माझा यशस्वी उद्योग जो आहे तो ब्रँड करणारच. आज कोल्हापूरमध्ये जुना बुधवार पेठ म्हणजे पन्हाळ्याला जाताना जुना बुधवार तालमीच्या शेजारी जी बिल्डिंग आहे संजय फरसाणा म्हणून, ती लोक थांबून तिथून फरसाणा घेऊन जातात. फरसाण्याबरोबर अन्य काही तुमच्या ज्या फॅक्टरीमध्ये जे खाद्यपदार्थ तयार होतात त्यांचीही चव खूपच चांगली आहे. आणि एक ब्रँड आहे संजय फरसाणा, एक आज कोल्हापूरमध्ये नावलौकिक मोठा ब्रँड आहे. तो ब्रँड यशस्वी करण्यामध्ये तुम्ही साकार झाला. पण 18 विश्व दारिद्र्यावरती मात करत तुमची जी यशस्वी घोडदौड सुरू आहे, हे सुरू असताना मर्सिडीज बेंच हे तुमचं स्वप्न होतं आणि ती तुम्ही गाडी घेतली. ती गाडी घेतल्यानंतर तुमचे मित्र परिवार या सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं, तुमचा सत्कार केला, की बाबा आम्ही संजू, लहानपणीतला संजू जो पाहिला हातगाडीवरून फरसाणा विक्री करणारा, आज आम्ही त्यांना मर्सिडीज मध्ये पाहतो. एक मोठं योगदान आणि एक वेगळं काहीतरी अचिव्हमेंट असल्याची त्या माध्यमातून लोकांना दिसून आलं की यशस्वी उद्योजक कसा बनतो. तर या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही मात करत तुम्ही अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले संजय फरसाणाच्या माध्यमातून. हे तुमचं कौतुकास्पद आहे. हे करत असताना तुम्हाला आज तुमची पत्नी आहे, तुमची मुलं आहे, या सगळ्यांचा तुम्हाला फार मोठा आधार आहे. तुमचं काय स्वप्न आहे ह्या सगळ्या ह्याच्या पाठीमागे, किंवा तरुणाईला तुम्ही काय सांगा? कसं आहे, पूर्वी कामाला असताना कधी असं स्वप्नात झालं नाही की बाबा मी एवढ्या मोठ्या पर्यंत जाईल, असं स्वप्नात आलं नाही. मी मालकाच्या कामाला असताना आज माझे 4 भाऊ, मी स्वतः परिस्थितीनुसार का नाही 50 टक्के कपडे आणून, रप्पू केलेले कपडे आणून काय
मालकाच्या पोरांचे कपडे असं टाकून मी आमच्या भावाचे मी स्वतः वापरायला देत होतो आणि मी पण घालत होतो. एकेका असा प्रसंग होता. त्या काळानंतर प्रत्येक भावाने दुकान चालू केल्यानंतर प्रत्येक भावाने मी एकेकाला हाताखाली घेऊन मी धंदा उभा केला आणि सगळ्या भावांच्या आणि कुटुंबाच्या कल्याणानंतर मला ते सगळं करायला मिळालं. यशाला नक्कीच कुटुंबाच्या सहकार्याने मला सगळं करायला मिळालं. नक्कीच कुटुंबाचं सहकार्य तुम्हाला. वडिलांच्या जागेत मी धंदा घातला. अच्छा. सोरादिल्ली खुली होती 10 बायची. त्यानंतर मी 4 महिन्यात ठेवल्यानंतर लोक म्हणाले हे धंदा काय करतोय मुलगा. हा विषय मला लोकांनी मानला. तो धंदा असा 4 महिन्यात होणार नाही असा विषय जरा गैरसमज लोकांनी केला. पण मी त्यांना ते जाऊन दिलं. गल्लीबाजनं रुपये किलो, पावशेवर अर्धा किलो 1 किलो असं किलोला 10 रुपये लक्षात घ्या. अशा पद्धतीने विक्री करून मी त्यांना दावलं आणि नाव लौकिक करून मग मी धंदा बसवला. आणि 10 बायच्या 10च्या रूम केल्यानंतर पाठीमागे 2 कुळ होते ते काढून मी की नाही तिथे फरसाण भट्टी घालून मी हा 2000 स्क्वेअर फूट मध्ये तुमची संजय फरसाणा फॅक्टरी आहे. अतिशय खूप मोठं योगदान आहे तुमचं. यशस्वी उद्योजक असा ठसा उमटवलाय. समाजामध्ये एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे. या सगळ्या यशस्वी उद्योजकाच्या माध्यमातून तुम्ही पुढे आलात. अगदी तुमची लहानापासून चिकाटी जिद्द तुमच्या अंगे भिनभिनत असल्यामुळे तुम्ही आज हे यशस्वी यश संपादन करू शकला. या सगळ्या ह्याच्यामध्ये की तुम्ही लाज कुठली बाळगली नाही. म्हणजे तुम्ही कपडे घालायला नाहीत किंवा पायात चप्पल देखील तुम्हाला घालायला त्या काळी नव्हतं. 1980 साल एकेकाळी मी वाटपी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अच्छा. आमच्यात जे कामगार आहे मेन मॅनेजर माझा. अच्छा. त्याच्या वडिलांच्या हाताखाली मी आचार्य म्हणून काम करत होते. त्यांच्या वडिलांच्या हाताखाली मी 2 वर्ष वाटपी म्हणून काम केलेलं आहे. आणि तुमचा प्रवास असाच आहे की तुम्ही 1980 साली वेटर म्हणून वयाच्या 11व्या साली वेटर म्हणून कामाला लागला आणि आज एका संजय फरसाणा कारखान्याच्या प्रसिद्ध कारखान्याचे तुम्ही मालक आहात आणि यशस्वी झालात. तुमचा व्यवसाय जो संजय फरसाणाचा जे तुम्ही स्थापना केली किंवा त्याचा शुभारंभ केला तो एका हातगाडीवरनं केला. त्या हातगाडीवरची आज तुम्ही मर्सिडीज बेंच मधून फिरता. नक्कीच तुमचं जी यशस्वी घोडदौड आहे ती गौरवास्पद आहे. स्पीड न्यूज लाईव्ह 24चा तुमच्या ह्या यशस्वी घोडदौडला मानाचा मुजरा आहे. कारण असे उद्योजक घडले पाहिजे आणि संजय पाटलांसारखा यशस्वी उद्योजक घडू शकतो. तर असे अनेक उद्योजक घडवण्यासाठी तरुणाईने तुमचा आदर्श घेणं गरजेचं आहे. मी जवळ 25 कामगारांना काम दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे 25 कर्मचाऱ्यांचं तुम्ही आज त्यांचा संसार बसवलेले आहात. पूर्वी माझ्याच गावाचे मलकापूर शाहूवाडीचे गावाचे कामगार. अच्छा. एकदम लहानपणी मी कामाला आणलेले. अच्छा. 30 वर्ष झालं. एकदम लहानपणी आणलेले. त्यात 2-2, 3-3 मुलं झालं. तर ते आजपर्यंत माझ्या एक निष्ठ आहेत. आणि कामगारांच्या जीवावर माझा धंदा आहे हे मी मान्य करतो. आणि कामगारांनी सहकार्य आजपर्यंत केले त्याच्यावर माझा धंदा सुपरमॅन चालू आहे आणि त्यातनं प्रगती चालू आहे. आणि मेन म्हणजे माझी पार्सल कुठंच नाही, सगळ्या जागेवर माझा धंदा आहे. नक्की. गावची ओढ संजय पाटील हे सध्या कोल्हापुरात राहत असले तरी त्यांचं मूळ गाव हे मलकापूर आहे, जन्मगाव. आणि त्यांना गावची ओढ आजही आहे. त्यांच्या ठिकाणी असणारे कर्मचारी हे सुद्धा त्या गावाकडलेच आहेत आणि ते आहेत म्हणून माझा व्यवसाय आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. नक्कीच तुमचा हा यशस्वी उद्योग खूप मोठा नावारूपाला येईल. आज महाराष्ट्रामध्ये तुमचं खूप मोठं नाव आहे संजय फरसाणाचा. कोल्हापूरमध्ये एखादा पर्यटक आला पन्हाळा ज्योतिबाला जात असताना तो संजय फरसाणाच्या तिथं थांबतो. संजय फरसाणा विकत घेतो आणि त्या फरसाणाची चव फारच वेगळी आहे. मी कोणत्याही ठिकाणी 2 व्हीलर जरी गाडी घेतली, 4 व्हीलर जरी ह्याच्या आधी 5-6 4 व्हीलर झाली तर गाडी घ्यायची झाली किंवा एखाद्या व्यापाऱ्याच्यात गेलो तर ते कायम सांगतात की तुमचं संजय फरसाण तिथल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. का तर स्नॅकला ते आम्हाला लागते ते संजय पालन झाल्यानंतर आम्ही ज्योतिबा पन्हाळ्याला जातोय. म्हणजे असं पद्धतीने नाव लवकर ग्राहकांचं एक तिथं प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त करून नाव लवकर केलेलं आहे. गाडी मर्चेंट घेतल्यानंतर आम्ही हळदीकुंकू कार्यक्रम करून भागातल्या लोकांना बोललो. पण त्यांनी आमच्या तालमीच्या अध्यक्षांनी आणि इतर जणांनी आम्हाला सांगितलं बाबा भागात मर्चेंट झाले तुमचा आपण सत्कार संबंध केलेला आहे. हे बुधवार पेठेचं नाव म्हणजे मांडलं पाहिजे. बुधवार पेठेत कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मला आदर दिला आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला हे मी मानलं पाहिजे. त्यांना लक्षात घ्या हे माझा विषय आहे. नक्कीच लक्षात. येस. खरंच तो अगदी कार्यकर्त्यांबरोबर तुमची मैत्री खूप मोठी आहे. तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. शांत, संयमी आणि लोकांना हसतमुखानं बोलवणं, लोकांच्या मदतीला जाणं हा तुमचं स्वभाव आहे. आणि या स्वभावावरती प्रेम करणारे तुमचा मित्र परिवार खूप मोठा आहे. ज्यावेळी
तुम्ही मर्सिडीज बेंच दारात घेऊन आला त्यावेळेला लोकांना त्याचा खूप मोठा आनंद झाला आणि त्या लोकांनी तुमचा सत्कार केला. हे कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद गोष्ट आहे. नक्कीच सर तुमची आणखीन प्रगती याच्या पुढे भविष्यामध्ये हो. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या व्यासपीठावर तुम्ही आलात. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.